तर सिडकोच्या अखत्यारीत 9 रेल्वे स्थानकांचे मध्य रेल्वेकडे हस्तांतरित होणार असल्याने सुमारे 250 सफाई कर्मचाऱ्यांचा रोजगारावर प्रश्न आलेला दिसतोय। स्थानकांवर कार्यरत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांना मध्य रेल्वेत सामावून घेण्यास नकार दिल्याने त्यांच्या नोकरीवर टांगती तलवार आहे। याबाबत कर्मचाऱ्यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारात निवेदन देत मध्य रेल्वेत सेवेत सामावून घेण्याची किंमत अन्य ठिकाणी रोजगारांची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे। तर यावेळी गणेश नाईक यांनी कर्मचाऱ्यांना दिलासा देत तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही, तुमच्यासोबत न्याय केला जाईल असे आश्वासन दिले। मागण्या अशा आहेत की नवी मुंबईतील खांदेश्वर रेल्वे स्टेशन ते वाशी ते ऐरोली ह्या स्टेशनवर 274 सफाई कामगार काम करतात। ह्यांचा सिडको आणि मध्य रेल्वेचा हस्तांतराची प्रक्रिया सुरू आहे। ह्याच्यामध्ये सिडको सकारात्मक आहे की तुम्ही मध्य रेल्वेने हे सगळे सफाई कामगार घ्या म्हणून, पण मध्य रेल्वेकडून स्पष्टपणे लेखी नकार दिला जातोय की आम्ही घेणार नाही या कामगाराला म्हणून। सध्या हे 13 स्टेशन हस्तांतराची प्रक्रियेमध्ये आहेत, पण सध्या बामणनगरी, तरघर आणि खारकोपर ही स्टेशन हस्तांतर झालेली आहेत आणि तेथील 49 सफाई कामगार आहेत। त्यांना मध्य रेल्वेने स्पष्ट लेखी नकार दिलेला आहे की आम्ही यांना घेणार नाही आणि सिडकोने लेखी त्यांना सांगितलेलं की तुम्हाला हे 49 कामगार घ्यावे लागतील। हा वाद चालू आहे सध्या नवी मुंबईमध्ये। ह्या नवी मुंबईच्या वादावर आझाद कामगार संघटनेतर्फे आमचे प्रतिनिधी नंदा कोळी मॅडमनी तिथं जनता दरबारामध्ये प्रश्न मांडला, तसा लेखी पण आम्ही मांडलेला आहे की गणेश नाईक साहेबांनी ह्या नवी मुंबईतील सर्व सफाई कामगारांचा प्रश्न सोडवावा आणि पुढे जर मध्य रेल्वेने त्यांना हस्तांतर करून नाही घेतलं तर मग त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येईल। हा गंभीर प्रश्न आहे हा नवी मुंबईतील, आणि नाईक साहेब सोडवतील असं मला वाटतंय, कारण नाईक साहेब आता केंद्रीय मंत्री आहेत आणि नवी मुंबई मंत्री आहेत गणेश नाईक साहेब। हा नक्की प्रश्न ते सोडवतील। त्यानंतर आम्ही एवढं थांबणार नाही की आम्ही परत एकदा नाईक साहेबांना त्यांच्या ऑफिसमध्ये किंवा त्यांच्या घरी जाऊन भेटणार आहोत सगळे कामगार, की तुम्ही अजून स्वतः वैयक्तिक लक्ष काढून हा प्रश्न सोडवा अशी त्यांना मागणी राहील आमची। खासदार नरेश मक्के साहेब सिडकोच्या प्रचंड मागे लागलेले आहेत की तुम्ही लवकर हस्तांतर करा, 6 महिन्यात करा, 2 महिन्यात करा, पण ते स्टेशन विकासाच्या बाबतीत बोलत आहेत। पण ज्या स्टेशन बांधल्यापासून 20 ते 25 वर्षापासून जे स्टेशन बांधल्यापासून सफाई कामगार काम करतात त्यांचा मात्र प्रश्न अधांतरीच राहतो, त्यांचा प्रश्न घेतला जात नाही। मग हे त्यांनी प्राधान्याने पहिलं सफाई कामगाराला प्राधान्य द्यायला पाहिजे होतं की तुम्ही स्टेशन हस्तांतर करताय तर पहिला हा कामगार वर्ग घ्यावा, असं त्यांच्याकडून कुठलंही करण्यात आलेलं नाही। ते बी अरुण कुमार आहेत, DCM आहेत, त्यांना आम्ही पर्सनली भेटलो, पत्रव्यवहार केला, त्यांच्याशी अर्धा तास चर्चा केली आम्ही, पण त्यांचं म्हणणं असं आहे की सिडकोने आम्हाला फक्त स्टेशन द्यावे, त्याच्यावर आम्ही आमचा ठेकेदार नेमणार आणि आम्ही तिथं समजा आता 274 हे नवी मुंबई रेल्वे स्टेशन कामगार काम करतात, पण मध्य रेल्वे त्याचा टेंडर काढणार आणि हे सगळे कामगार घेणार नाहीत, ते अर्धेच कामगार घेणार आणि मशनरीने काम करणार असं त्यांचं म्हणणं आहे। इथून पुढं आम्ही त्याला प्रचंड विरोध केला। ह्यामागे राजकीय षड्यंत्र आहे का काय आम्ही सांगू शकणार नाही, कारण हा आमच्या कामगाराचा आणि त्यांच्या कुटुंबाचा रोजगाराचा प्रश्न आहे, उपासमारीचा प्रश्न आहे। आम्ही त्याबद्दल बोललेले, याच्यामागे काय राजकारण असेल तर त्यात आम्हाला पडू नये किंवा घेऊ नये, कामगाराचा हा रोजगार वाचला पाहिजे ही आमची मनोमन सगळ्या कामगारांची इच्छा आहे। खासदार नरेश मस्के यांना सुद्धा आम्ही पत्र देणार आहेत, पण सध्या नवी मुंबईमध्ये जे कार्यरत आहेत स्थानिक आमदार, ह्या आमदारांनीच प्रश्न सोडवा। इथं नवी मुंबई महापालिका आहे, नवी मुंबई महापालिका सुद्धा नवी मुंबईतले रेल्वे स्टेशन घेऊ शकते, चालवू शकते, तशी नवी मुंबई महापालिका श्रीमंत पण आहे, गोरगरिबांचा विचार करते, तसा हाही त्यांनी विचार करावा असं म्हणणं राहील आमचं। जर मागणी मान्य नाही झाली होईल आम्ही वाटतंय, कारण सिडको सकारात्मक आहे। इथून पुढचे जे स्टेशन 15-13 रेल्वे स्टेशनची हस्तांतर प्रक्रिया सुरू आहे, सिडको त्याला अडूनच आहे की तुम्हाला हे कामगार घ्यावंच लागतील। त्यामुळे सिडकोची बाजू आमच्या बाजूने असल्यामुळे तो आम्हाला प्रश्न सुटेल असं वाटते आणि भविष्यात आम्ही न्यायालयात पण जाण्याचा मार्ग स्वीकारतोय। माझं नाव महादेव वाघमारे, अध्यक्ष आझाद कामगार संघटना। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, नवी मुंबई।